नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळ ही रसनाएरा रसाविटे घेता घोट अधिक हेरा रसा मरण गाठी येने तुटी संसारे रसनाएरा रसाविटे घेता घोट अधिक तुका मने आहार झाला तुका मने आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनाएरा रसाविटे घेता घोट अधिक समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्पृदिक प्रदेशं वेदेंद्रात वंदन करू नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी काय माझे वाणी मानेल संतांसी रंज चित्तासी अपोलिया माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये भक्ति भक्त भगवंत गुरु चतुरवपुनामयी जिनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक विठाला विठाला नाम गोड पुरे कोड सकळही रसना एरा रसा विटे घेता गोट अधिकही प्रस्तुत संप्राप्त ठिकाणी निरूपणासाठी उपस्थित केलेला जो अभंग आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथ्यातील भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग उपस्थित केलेला या अभंगाचं चिंतन करण्या अगोदर श्री क्षेत्र काटे पिंपळगाव या ठिकाणी अखिलकोट ब्रह्मांड नाय अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान परमात्म्याच्या अनंत कृपेतून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सरला बेटाचे महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळी तरुण मंडळी आबाल वृद्ध माता भगिनी यांच्या विशेष सहकार्यातून होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे आपला हा उत्सव परंतु यावर्षी मोठ्या स्वरूपात आहे नाही का वार्षिक असणारा उत्सव असतो परंतु याचं स्वरूप यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या स्वरूपात आहे हो आणि बघा तुम्ही मला असं वाटतं रामनवमीचे उत्सव गावोगावी चालू होते बरं का पण ते उत्सव संपले आणि हनुमान जयंतीचे उत्सव सुरू झाले भरत महाराज रामनवमीचे उत्सव संपले हनुमान जयंतीचे उत्सव सुरू झाले परंतु बघा दोन्हींचं मध्य असणारा साधणारा हा आपला उत्सव आहे यात रामनवमी आहे आणि हनुमान जयंती आहे नाही का भगवान आणि भक्त यांच्या दोन्हींचे असणारे जन्म उत्सव आपण असणारा यांचा मध्य साधून हा उत्सव ग्रामस्थ मंडळी असणारे संपन्न करतोय आणि म्हणून आपण सर्व असणारे श्रोते सज्जन मायबाप प्रभो तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की गाते श्रोते आणि पाहते
चतुर्विनोदी आणि दुश्चिते स्वहंभावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक है पाया बसल्या बसल्या टाळ्या वाजवण्याचं काम तरी करा, नाही का? ही मंडळी आपल्याला 8 दिवस आता आनंद देणार आहे, नाही का? मग ते आनंद देतील तर कमीत कमी त्याची परतफेड टाळी वाजवून तरी आपण केली पाहिजे. हो, तसं पाहिलं तर आजचा दिवस आपल्या जीवनातला पर्वकाळ आहे. पर्वकाळ, नाही का? पर्वकाळ भागवत धर्मी नरसिंह जयंती राम नवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमा उत्तम महाशिवरात्री. भागवत धर्मातले हे पर्व काळ सांगितले, नाही का? 24 एकादशी आणि त्याला जोडून असणारे हे 5 पर्व काळ आहे, नाही का? भागवत धर्मी पर्व काळ महाराज कोणते कोणते? नरसिंह जयंती रामनवमी वाम जयंती जन्माष्टमी उत्तमा उत्तम महाशिवरात्री. आणि त्यातील आजचा रामनवमीचा पर्व काळ आहे, नाही का? आज रामनवमी आहे. त्रेतायुगामध्ये आपण दुपारी जन्माचं असणारं कीर्तन श्रवण केलेलं आहे. त्रेतायुगामध्ये जेव्हा भक्तांवरती असणारा आसुरांचा असणारा त्रास भक्तांना जेव्हा झाला, नाही का? आणि भक्त जेव्हा धावा करतात, भीड़ पड़ी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे. भीड़ पड़ी जब भक्त पुकारे दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर जन्मे राम पतित पावन सीताराम. महाराज दशरथांच्या घरी प्रभू रामचंद्रांचा अवतार आजच्या दिवशी असणारे, नाही का? माध्यान्हाला भगवान परमात्मा प्रगट झाले, बरं का? हो, ती आजची तिथी आहे, नाही का? उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, उत्तम महिना आहे महाराज. आणि या चैत्र महिन्यात शुद्ध नवमीला भगवान परमात्मा 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला सूर्य थांबला सूर्य थांबला. राम जन्म लाग सखे राम जन्मला राम जन्म लाग सखे राम जन्मला. माध्यान्नासी दिनकर पळभर होये स्थिर. स्थिर झाला असणारा सूर्य नारायण आणि भगवान परमात्मा प्रगट झाले. पण एक सांगतो, देव प्रगट होतो पण बोलवल्याशिवाय होत नाही. भीड पडे, संकट पडलं भक्तांवर, तेव्हा धावा केला या सर्व भक्तांनी. भक्त पुकारे म्हणजे भक्त जेव्हा धावा करतात तेव्हा देव येतो, नुसता येत नाही, मग धावत येतो म्हणले, नाही का? धावत येईल धावता येईल धावता
येईल धावता येईल धावता येईल धावता येईल धावता येईल धावता येईल धावता धावनिया पाचरिता धावनिया पाचरिता हरी येईल धावता येईल धावता येईल महाराज देव धावत येईल धावत, पण कधी धावत येईल माहितीये का? जेव्हा भक्तांनी त्याला आवाज दिल्यानंतर, धावोनिया पाचारिता, त्याला बोलवल्यानंतर, हाक मारल्यानंतर भगवान परमात्मा येतो बर का. कधी कधी येतो, प्रत्येक युगात येतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती, आपण चिंतन ऐकून आलेलो आहोत. आणि म्हणून त्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा असणारा आज प्रागट्य आहे. देव अवतरित झाले, ती पवित्र तिथी आजची नवमी. आणि म्हणून त्या नवमीला आपला सप्ताहाचा शुभारंभ आहे. तुकोबराय महाराजांचा अभंग मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. नामाचा महिमा महाराज प्रतिपादन करतायत. महाराज म्हणले भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे. आणि नुसतं गोड नाही तर आपल्या अंतःकरणातल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे. पुरे कोड सकळ ही. जेव्हा या जिभेला, या रसनेला त्या नामाची गोडी लागते, तेव्हा रसना दुसरे विषयाचा रस असणार घेत नाही. रसना येरा रसा विटे. पण कधी नामरूपी असणारा रस जेव्हा पुन्हा 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 असणारे अनेक घोट या नामाचे घेतल्यानंतर, घेता घोट अधिक हे, आणि बाकीचे जे विषयाचे रस आहे, महाराज सांगतात त्यांच्या संबंधाने त्यांच्या सोबत मरणाची गाठ आहे म्हणली. येरा रसा मरण गाठी. पण या रसाने, नामरूपी जो रस आहे, त्या रसाने महाराज म्हणतात संसाराच्या बंधनाची असणारी ताटातूट होते, संपते. महाराज तुटल्या जातं, येणे तुटी संसारे. आणि असा जो नामरस आहे, महाराज म्हणतात तो आमच्या जीवनामध्ये आमच्याकरता आहार झाला. म्हणले आहार हा विठ्ठल, त्याचं नाव आमच्याकरता आहार ठरलेला आहे. तुका म्हणी आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. रसना एरा रसा विटे, घेता घोट अधिक हे विठ्ठल विठ्ठल. हो, या अभंगातून नामाची मीमांसा असणारी जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली आहे. कसं आहे देवाचं नाव? तर म्हणले गोड आहे. नामाचा महिमा प्रतिपादन करत असताना नुसत्या तुकोबरायांनीच केला नाही, ज्ञानोबराय करतायत, नाथ महाराज करतायत, नाही का. नामाचं असणारं वर्णन, महिमा याचं प्रतिपादन अनेक संतांनी केलेलं आहे. की जीवनामध्ये आपल्याला जर मनुष्य जीवन प्राप्त होत असेल तर ते नामचिंतनाशिवाय असणारं ते जीवन आपण घालवलं नाही पाहिजे. कारण आपल्याला उद्धाराचं कारण जर काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाव हे आपल्या उद्धाराला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि म्हणून संत आग्रह आपल्या समोर ठेवतायत की तुम्ही जीवनात आल्यानंतर बरं का भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. हो. करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागुनिया माया
गुणामुखी नाम लागोनिया पाया गुणामुखी नाम जय हो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. महाराज विनंतीपूर्वक महाराज संत आपल्याला विनंती करतायत देवाचं नाव घेण्याकरता नाही का. विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना दान तुके द्या मज दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा गा नाही का. कर जोडोनी विनवितो तुम्ही वासुदेव वासुदेव हो हो विनंती आहे तुम्हाला तुम्ही वासुदेव वासुदेव राम राम म्हणा. विठ्ठल विठ्ठल हरी हरी ज्या नामाची आवड आपल्याला असेल ते नामचिंतन करा बरं का. हो कारण मनुष्य जन्म जर मिळाला असेल आणि आपलं जीवन जर नामाशिवाय आपण घालवत असू तर व्यर्थ आहे व्यर्थ देवाच्या नामाशिवाय जीवन. मग सहज ऐकलं नाही तर महाराज संतांना हे राग येतो बरं का राग येतो. पण मग संत महाराज तू खूप असणारी खाली येऊन सुद्धा बोलतात बरं का. खाली येऊन जर तुम्हाला सांगून महाराज तुमच्या उद्धाराचं जे नाव आहे ते जर तुमच्या मुखात येत नसेल नाही का. महाराज म्हणतात तो लेख तो लेख दो बापाचा म्हणले तो एका बापाचा नसेल बरं का. अहो जो देवाचं नाव या जन्माला येऊन घेत नसेल नाही का नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. महाराज राम राम म्हणणं विठ्ठल विठ्ठल म्हणणं जर तुम्हाला त्याची लाज वाटत असेल तर आपली आपली आत्मपरीक्षा आपण करा नाही का. नारद मुनी एक आश्चर्य व्यक्त करतायत आपल्या समोर. आश्चर्य काय आश्चर्य आहे बरं. नारद मुनी म्हणतात सुलभम भगवान नाम जिव्हाच वशवर्तिनी तथापि नरकम यांती किमश्चर्य मतः परम. देवाचं नाव सोपं आहे म्हणलं घेण्याकरता बरं का अरुण भाऊ. देवाचं नाव सोपं आहे अवघड आहे. सोपं आहे का अवघड आहे. तुम्ही खाली बसलेले आम्ही स्टेजवर आहे नाही का. देवाचं नाव घेणं सोपं आहे का अवघड आहे. सोपं आहे की नाही. नारद मुनी तेच सांगतायत सुलभम भगवान नाम. देवाचं नाव सोपं आहे घेण्याकरता. आणि एक विचारतो आपल्या मुखामध्ये जी जीभ आहे ना जीभ वाचा ही आपली जीभ आपलं ऐकते का लोकांचं ऐकते. आवाज येतो ना तिकडे. आपल्या तोंडातली जीभ आपला आदेश ऐकते आपल्या ताब्यात आहे का लोकांच्या ताब्यात आहे. आपल्या ताब्यात आहे आपलं ऐकते ना. नारद तेच सांगतायत जिव्हाच्या वशवर्तिनी ती जीभ आपल्या वश आहे ती जीभ आपल्या ताब्यात आहे. आणि मग जर देवाचं नाव सोपं असेल जीभ आपलं ऐकत असेल तरी सुद्धा लोक नरकात जातात. याच्यापेक्षा आश्चर्य काय असलं पाहिजे. नामासे वा वा काका
नामासे विनमुख तो नर पापिया. ज्ञानोबराय हरिपाठातून सांगतायत जे नर नामासे विनमुख आहे नाही का, ज्यांचं मुख नामचिंतन करत नाही ते पापी आहेत म्हणले. हो. आणि सोपं आहे देवाचं नाव घेणं. हो. नरक यातना चुकवणारं भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. पण तरी अनेक लोक मनुष्य जन्माला येऊन नरक यातना भोगतायत नाही का, भोगाव्या लागतील. का बरं म्हणले ते सोपं देवाचं नाव असून सुद्धा घेत नाहीत देवाचं नाव. मग महाराज कुठं माणसाचा वेळ चाललेला आहे. भजन करत नाही, परमार्थ करत नाही, भक्ती करत नाही, करतात तरी काय. जीवनभर फक्त त्यांना नाही का त्यांचा देव काय ठरलेला आहे, पैसा मारो परमेश्वर. पैसेच आमचा देव आहे म्हणली, बाकी देव नाही माहिती आम्हाला. मनी नाही का, आमचं देव आहे पैसे. पण ऐका, ज्यांनी भगवान परमात्म्याचं नामरूप धन कमवलं ना महाराज, हो, त्यांची गोष्ट काही वेगळीच आहे. जिस जिसने मोती लूटे वो तो माला माल हुए. जिस जिसने मोती लूटे वो तो माला माल हुए. धन दौलत के बने पुजारी आखिर वो कंगाल हुए. आखिर वो कंगाल हुए. सोनी चांदी वालों सुन लो बात सुनाओ खरी खरी. सोने चांदी वालों सुन लो बात सुनाओ खरी खरी. हाँ ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचाओ गली गली. बोलो राम राम राम. बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम. बोलो श्याम श्याम. जिस जिसने ये मोती लूटे वो तो माला माल हुए. कोणते मोती? राम नाम के हीरे मोती. कृष्ण नाम के हीरे मोती. मैं बिखराऊ गली गली. मैं बिखराऊ गली गली. ले लो रे कोई राम का प्याला. शोर मचा. राम नामाचे मोती, कृष्ण नामाचे मोती ज्यांच्या जीवनात ज्यांनी जोडले, लुटले, महाराज ते मालामाल झाले, ते धनवान झाले नाही का. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने जय हो राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. करजना पुगे बाबू चोरा ना लूटे. करजना फुटे बाबू चोरा ना लूटे. दिन दिन बढ़त समायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई महाराज वर्णन करतायत नाही का. अनेक संत असणारे वर्णन करतात. हमारो निर्धन को धन राम. हमारो निर्धन को धन राम. कानन खर्चत चोरन लूटत. कानन खर्चत चोरन लूटत. साथे आवत काम. साथे आवत काम. हमारो निर्धन को धन राम. हमारो निर्धन को धन राम.
भगवत भक्त महाराज त्यांचं धन जर काय असेल तर राम नाम, कृष्ण नाम, विठ्ठल नाम हे त्यांचं धन आहे. लौकिक धनाने काय मिळणार आहे महाराज? लौकिक धन ज्यांच्याकडे आहे त्यांना मिळाले तर चोराचे टोळे मिळतील. नाही का? मिळाले तर हो, किती धाक आहे महाराज. पैसा ज्यांच्या जवळ आहे ते लोक रात्र रात्र झोपत नाही. नाही का काका? रात्री रात्री झोप नसते त्यांना. नुसतं उंदराने डब्यावर उडी मारू द्या घरामध्ये, उंदीर नुसता डब्यावर आणि खड आवाज झाला का ते लगे बॅटरी घेऊन पाहतात काय झालं. पण ज्यांच्याकडे महाराज ही धन आहे ना परमेश्वराच्या नामचिंतनाचं, त्यांना पोत टाकू द्या मातीवर, पोत. खरा सुखी कोण आहे हो मग? 20,000ची गादी ज्याच्याकडे, त्या गादीवर ज्याला झोप येत नाही, गोळ्या खाऊ नाही झोप येत नाही, आणि बिचारा एखादा परमार्थ करणारा नामधारक हो दिवसभर काबाड कष्ट करतो, संध्याकाळी चटणी भाकरी खातो आणि पोत्यावर नुसतं अंग टाकलं की निवांत झोप येतो की पहाटे जाग येते त्याला. खरा श्रीमंत कोण आहे? हे नामरूपी धन ज्याच्याकडे आहे. म्हणून तर संत म्हणतात आमच्याकडे इतर धन नसू द्या, लौकिक धन नसू द्या, पण आमच्याकडे जे धन आहे ना ते धन ते आमचं कधी संपणार नाही, कमी पडणार नाही, याला चोर लुटणार नाही, राजाचा टॅक्स लागणार नाही, भाऊबंद याच्यातून वाटा मागणार नाही. हो, हे आमच्याकडे राम नामाचं, कृष्ण नामाचं, विठ्ठल नामाचं धन आहे. नाही का? हमारो धन राधा श्री राधा, श्री राधा हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा परम धन राधा 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 राधा, जीवन धन राधा 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 हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा आमचं धन जर काय असेल, परम धन राधा 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 राधा, जीवन धन राधा 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 हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा. आमचं धन श्री राधाजी आहे. आमचं धन प्रभूचं नामचिंतन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि म्हणून संतांनी हे नाम एवढं श्रेष्ठ असल्यामुळे तुम्ही आम्हाला विनंती केली, दादांनो मनुष्य जीवन प्राप्त जर झालं असेल तर आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. बरं का? केलं पाहिजे. कारण आता जर देवाचं नाव घेतलं नाही, नाही का, शेवटी कधी घेणार आहोत देवाचं नाव? मग आता नाही महाराज, वेळ निघून गेल्यावर काय खरं आहे? ही वाणी आता राम 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 म्हणू शकते, नाही का? शेवटी महाराज तिचं सामर्थ्य संपून जाईल, हिच्यातली शक्ती संपून जाईल, मग हिला हलता सुद्धा येणार नाही, नाही का? रटले हरिनाम रे रसना, रटले हरिनाम रे रसना, अंत समय हिले ना हिले. शेवटच्या वेळेस महाराज म्हणले आता काय देवाचं नाव घेण्याचं वय आहे का आमचं? परमार्थ करण्याचं. लोक म्हणले बसाना पारायणाला. अहो म्हणले पारायणाला बसतील म्हातारी माणसं. आता आमच्या सारख्याने पारायणाला बसून कसं जमणार आहे? म्हातारी माणसं बसतील, लहान पोरं बसतील. महाराज का तरुणाने ज्ञानेश्वर वाचू नये, पारायण करू नये? महाराज कधी करणार आहे आपण? 3 तास बसता येत नाही म्हातार झाल्यावर बी महाराज. का नाही का? भगवत भक्ती करण्याकरता तारुण्य पाहिजे, नाही का महाराज? तारुण्यात भगवत भक्तीचा आनंद काही वेगळा आहे. हो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. हो, आणि एक ज्यांनी ज्यांनी तारुण्यात परमार्थ केला महाराज, बर का, तारुण्यात ज्यांनी ज्यांनी, एक सांगतो मला गणेश महाराज, ज्यांनी ज्यांनी तरुण असताना पैसे कमवून बँकेत डिपॉझिट फिक्स केलेले त्यांचं म्हातारपण सुखात जातं की नाही?
लोक म्हणले आता काय चिंता, पोरं सांभाळू का नाही सांभाळू, आमच्याकडे पैसे आहे. महाराज तसंच आहे, तारुण्यात केलेला परमार्थ म्हातारपणात सुख देत असतो. ज्यांना म्हातारपणात सुख पाहिजे त्यांनी तारुण्यात परमार्थ केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, परमार्थ देवाचं नामचिंतन आता करा महाराज, आता नाही का. जसं संसारातली कामी आता करतो ना, आता नाही का. उद्या म्हणू नका आम्ही उद्या करू, पुढच्या वर्षी पारायणाला बसू, पुढच्या वर्षी माळ घालू, पुढच्या वर्षी पंढरपूरच्या दिंडीत जाऊ. नाही नाही महाराज, ते आत्ता केलं पाहिजे, आत्ता नाही का. कल गल 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 क्या करे, कल करे सो आज करे सो भी करे. हे ऐकलेलं आहे तुम्ही दुसऱ्यांच्या मुखातून. ट्रेड आलेला आहे, ट्रेड आता नाही का. मग महाराज उद्या करायचं तर आज करा, आणि आज करायचं तर आत्ता करा. महाराज आत्ता घ्या देवाचं नाव. राम राम स्मराधी, आधी जर काय करायचं असेल तर आधी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. म्हणजे आधी घ्या, राम राम स्मरा. आधी अगोदर देवाचं नामचिंतन करा. का हो म्हणले नंतर करू ना, आधी का. हो, नंतर मध्ये अंतर पडत असतं महाराज. नंतर कधी, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा हो, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. उद्या नामस्मरण करू म्हणू नका महाराज, आत्ता आत्ता नाही का. कारण क्षणाचा भरोसा नाही ना, नाही का. क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रात समय खिले ना खिले. महाराज जीवनाची कळी उद्याचा सूर्योदय पाहिल का नाही सांगता येत नाही. मग आता आम्ही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, परमार्थ केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. आणि ते करण्याकरतात मनुष्य जीवन आहे आपल्याला. हे जे मनुष्य जीवन आपल्याला सुंदर मिळालं ना, तर आता आम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं नाही ना महाराज. त्या भगवान परमात्म्याच्या भक्तीत आम्ही त्या भगवंताशी असणारे अनन्य जर झालो नाही ना, अनन्य महाराज. परमार्थात माणसाने अनन्य झालं पाहिजे, भक्तीत नाही का. आणि भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना एकविध घडली पाहिजे, एकविध नाही का. इतका अनन्य, किती अनन्य. कबीर महाराज सांगतात, प्रीत न करना पंची जैसी, प्रीत न करना पंची जैसी, जल सूखे उड़ जाए, जल सूखे उड़ जाए. म्हणले पक्षासारखं प्रेम करू नका, नाही का. पाणी पक्षालाही लागतं की नाही पिण्याकरता, जसं आपल्याला लागतं नाही का. मग ते पक्षी कुठंतरी एखाद्या तळ्याच्या काठी राहत असतात आपला निवारा करून, बरं का, तळ्याजवळ. पण त्या तळ्यातलं पाणी संपलं बापू, तळ्यातलं पाणी संपलं. पक्षी काय करतात, उडून दुसरीकडे कुठंतरी पाण्याच्या शोधात जात असतात नाही का.
प्रीत न करना पंछी जैसी जल सुखे उड़ जाए, प्रीत तो करो मछली जैसी जल सुखे मर जाए। प्रेम इतका अनन्य पाहिजे का महाराज? पक्ष्यांनाही पाणी पाहिजे, माशालाही पाणी पाहिजे, पण तुम्हाला सांगतो पक्षी जर पाणी संपलं तर उडून दुसरीकडे जातील, पण तळ्यातलं पाणी संपलं त्या तळ्यात राहणारे मासे उडून दुसरीकडे गेले दुसऱ्या तळ्यात। जागे आहे ना तुम्ही पाटील? मासे काय करतात मग? पाणी संपल्यावर तडफडून मरून जातात ना। मग इतका अनन्य पाहिजे, जसं तुकोबरा इतके अनन्य आहे माझ्या देवाशी, नाही का? जीवन वेगळी मासोळी, जीवन वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी, हरी बोल। हा तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी। मासा जसा पाण्याच्या वेगळं झाल्यावर महाराज तळमळ माशाची होते, भगवत भक्त तितके अनन्य आहे। म्हणून महाराज सांगतात केव्हा भेटसी केशवा। मग त्या केशवाची भेट व्हावी, आपल्या अंतःकरणातलं हे साध्य प्राप्त व्हावं, त्याच्याकरता माझ्या तुकोबरांनी, ज्ञानोबरांनी, नाथांनी, सावता महाराजांनी, सेना महाराजांनी आपलं व्यावहारिक कर्म करता करता देवाचं नामचिंतन केलं महाराज, नाही का? आले भागात करीतो, आले भागात करीतो, आले भागात करीतो, तुझे नाम उच्चारितो, आले भागात करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, आले भागात करीतो, आले आले भागात ते करीतो, नाही का? प्रारब्धाने जे कर्म आमच्या वाट्याला आलेले ते करतो महाराज, नाही का? ते कर्म चुकवत नाही आम्ही। हो, गोरोबा काकांच्या वाट्याला आलेलं कर्म नाही का? मडके घडवता घडवता विठ्ठल 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 भजन माझे गोरोबा काका करायचे, नाही का? सेना महाराज हजामत करताना रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपायचे। प्रपंची सोनी परमार्थ प्रपंची सोनी परमार्थ काय महाराज? प्रपंच असोनी परमार्थ साधावा, प्रपंचात असून परमार्थ साध्य केला या संत महात्म्यांनी।
आपणही साधला पाहिजे. आणि तो साधावा जर वाटत असेल तर वाचे आळवावा. भगवान परमात्म्याचं नामचिंतन बघा ना तुम्ही. या सर्व संतांनी प्रपंच केला नाही का? केला महाराज त्यांनी सुद्धा. कर्म केले का नाही का प्रपंचातले? व्यापार करता करता माझे तुकोबराय परमार्थ भजन करायचे नाही का? हो, सर्व संतांनी महाराज हा परमार्थ देवाचं नामचिंतन केलं. आपलं कर्म साधून. सावता महाराज शेतीचे व्यवसाय करून कर्म करून महाराज नाही का? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी नामस्मरण केलं महाराज या संतांनी. मग आपणही या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आलेलो आहोत. आपल्यालाही मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे नाही का? महाराज आम्हीही देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. का करावं? काही लोकांची शंका आहे. काय देवाचं नाव घेतलं पाहिजे? काही लोक म्हणले काय होत असतं राम राम म्हणल्याने, काय होत असतं विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने, काय होतं कृष्ण कृष्ण म्हणल्याने. कशा करता म्हणावं म्हणले आम्ही, कशा करता घ्यावं देवाचं नाव? महाराज म्हणले ठीक आहे, परमार्थ म्हणून घेऊ नका, पण तुमच्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता तर घेतलं पाहिजे की नाही? नाही सुखात तर तुमच्या मागे दुःख आहे म्हणून तरी घेतलं पाहिजे की नाही? संकटात तरी देवाचं नाव. हो, बघा ना तुम्ही. भक्ताचे 4 प्रकार सांगितले श्रीमद भगवद्गीतेत. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभ. महाराज म्हणतात तो अर्थ आहे. अर्थ भक्तही देवाचं नामचिंतन करतो, पण तो संकटात आहे म्हणून. आणि सुखात कोण देवाचं नाव घेतं? असंही आपल्यावर जेव्हा विपत्ती येते ना, त्या विपत्तीत आपण भगवान परमात्म्याचा धावा करत असतो. देवाची आठवण तेव्हा येते. खरं सांगा, सुखात देवाची आठवण येते का दुःखात? जागे आहे का झोपले तुम्ही? आपल्याला देवाची आठवण सुखात येते का दुःखात? कबीर महाराज म्हणतात दुःख में सुमिरन हर कोई करे, सुख में करे ना कोई. दुःखात देवाची आठवण सर्वजण करतात, सुखात देवाचं ध्यान येत नाही महाराज. सुखात आठवणच येत नाही का मग आपल्याला? आठवण येते मग सुखात कुणाची? मामाची, बहिणीची, भावाची, अमुक धमुक नातेवाईकांची सुखात आठवण येते. सुखाच्या काळात देवाची आठवण येत नाही. पण महाराज म्हणतात दुःखात तरी आपण कमीत कमी त्या भगवान परमात्म्याची आठवण काढली पाहिजे. ठीक आहे, नाही तुम्ही सुखात काढत तर दुःखात तरी नाही का? प्रतिकूल वातावरण जीवनात निर्माण झालं, प्रतिकूलता निर्माण झाली की मग भगवान परमात्मा आठवतो अनेकांना. आणि म्हणून आपण देवाचं स्मरण केलं पाहिजे. का करावं? अनेक प्रकारच्या आमच्या अंतकरणातल्या इच्छा आहे, अनेक प्रकारच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करून घ्यायच्या आहे. तर मग महाराज त्या इच्छा आपल्या पूर्ण करण्याकरता देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि ते नाम घेत असताना तुकोबराय म्हणतात ते असं तसं नाही. देवाचं नाव कसं आहे? अभंगाचं प्रथम चरण. नाम गुण नाम गोड, नाम गोड नाम गोड, नाम गुण नाम नाम गोड तुकोबराय सांगतात. देवाचं नाव आपल्या अंतःकरणातील सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या देवाच्या एका नावात आहे बरं का. हो, पुरे कोड. कोड म्हणजे इच्छा. हो, आपल्या मनातली इच्छा भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं की पूर्ण होईल बरं का. सर्व मनोरथ आपले पूर्ण होतील. ज्या काही मनोकामना असतील त्या आपल्या पूर्ण होतील. आणि तेवढं सामर्थ्य कशात आहे नाही का? एका भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या नामचिंतनामध्ये, एका देवात. तुम्ही फक्त अंतकरणापासून भावयुक्त अंतकरणाने आपण देवाचं नामस्मरण करा. काय पाहिजे तुम्हाला? काय यादी करा एक बरं का. गुरुवर्य परमपूज्य श्रद्धेय
पांडुरंग बाबा घोले सांगत असतात कीर्तनातून, माणसाने यादी करावी, पूर्ण यादी, काय काय पाहिजे आपल्याला, काय मिळवायचं आहे. एखादी गोष्ट चुकू नये म्हणून यादी करून घ्या नाही का. एखादी गोष्ट राहून जाईल बुवा, काय मिळवायचंय काय मिळवायचंय म्हणून यादीच करा. क्रमांक 1 क्रमांक 2 असे क्रमांक टाका, आपल्याला काय काय पाहिजे. आणि जे पाहिजे असेल त्याच्याकरता फक्त एकच साधन करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. तुमचे तेवढ्या यादीमध्ये जे जे पाहिजे ते तुम्हाला प्राप्त नाही झालं तर पुन्हा सांगणार नाही, म्हणजे देवाच्या नामाचं सामर्थ्य. मनाचे संकल्प पावावे, मनाचे संकल्प पावावे कसे, मनाचे संकल्प पावावे कसे, मनाचे संकल्प पावावे कसे. मनाचे संकल्प पावविल सिद्धी. हो, आपलं अंतःकरण त्याच्या पायाजवळ स्थिर राहिल्यानंतर, एकविध राहिल्यानंतर, नामचिंतन केल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होती. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. काय काय अपेक्षा आहे तुम्हाला नाही का. काही लोक म्हणले आम्हाला मृत्यू लोकातले भोग मिळाले पाहिजे नाही का, अष्टभोग जे आहेत ते आम्हाला प्राप्त व्हावे. महाराज म्हणतात तुम्ही त्याच्याकरता देवाचं नाव घ्या, हरी म्हणता भुक्ती. नाथ महाराज सांगतात ना. काही लोक म्हणले ठीक आहे, इहलोकाचे भोग मिळाले पण परलोकामध्ये आमची गती चांगली होईल का, मोक्ष मिळेल का. हरी म्हणता मुक्ती, हरी म्हणल्यानंतर तुम्हाला मोक्ष सुद्धा मिळेल नाही का. अहो तुमच्या ज्या ज्या इच्छा असेल त्या सर्व बरं का. आता पूर्ण क्रमवादी यादी वाचून दाखवत नाही, कुणाला काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे, कुणाला काय पाहिजे. एका प्रमाणाने सर्व आपण असणार पूर्ण करू विषय नाही का. अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने, अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या नाम संकीर्तने, गोविंदाचे नाम संकीर्तने. अवघे होती लाभ महाराज म्हणतात अवघे होती लाभ एका या चिंतने, नामसंकीर्तने गोविंदाच्या. गोविंदाच्या नामचिंतनाने आपल्या अपेक्षित सर्व लाभ पूर्ण होतील. काय जे असेल तुमची अपेक्षा ते लाभ तुमच्या नामसन म्हणून पुरे कोड सकळही. बरं ठीक आहे ना, इच्छाही पूर्ण करता येत, करता करता जे देवाचं नाव घ्यायचं आहे ते कडू सुद्धा नाही ना महाराज. औषध महाराज औषध आहे बरं का. दुःख घालवतं औषध, पण घेत असताना कसं आहे, कडू आहे. पण तसं नाही ना, हे दुःख निवारण करणारं भगवान परमात्म्याच्या आत गोड आहे. म्हणले गोड गोड आहे, नुसतं गोड नाही महाराज. हो किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड
नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे समाधाना मागे हे जवानाये पंढरी राया काय करूयाची काय करूयाची राया काय करूयाची काय महाराज म्हणले किती गोड आहे, अमृतापेक्षा गोड आहे नाही का. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम अमृतापेक्षा गोड आहे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके अमृतही त्याच्या पुढे फिका इतकं गोड आहे का. कीर्तन सुरू झालं तसं आपण विठ्ठल 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 म्हणतो की नाही, म्हणलो ना, म्हणलो की नाही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तोंड गोड पडलं असेल ना, गोड पडलं का थोडं तरी. म्हणतोय ना आम्ही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, थोडंसं तरी काही गोड, काही आला अनुभव थोडासा. नाही येत महाराज आम्हाला. आम्हाला येत नाही का, आणि आम्हाला त्या नामाची गोडीच नाही महाराज, गोडी नाही आपल्याला. का नाही, विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय गोडू जीवासी झाला. संत वर्णन करतात, जे कडू आहे ते आम्हाला गोड लागतं, जे गोड आहे ते महाराज आम्हाला कडू वाटतंय नाही का. विषय महाराज ते विषय कडू आहे, पण महाराज आम्ही त्या विषयाला गोड म्हणून सेवन करतोय, गोड म्हणून सेवन करतोय. देवाचं नाव एवढं गोड आहे तरी आम्हाला लागत नाही महाराज, देवाचं नाव गोड आहे. महाराज म्हणले गोड आहे, गोड आहे, नाम गोड, नाम गोड. त्याची गोडी कधी कळेल माहिती का, आपण पुन्हा 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 ते घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा जर घेत राहिलो नाही का, तर त्या नामाची, त्या नामरूपी रसाची आपल्याला गोडी लागेल. आणि महाराज दुसरे रस आपल्याला घ्यावे वाटणार नाही. हे चित्त, ही जिव्हा विटल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं असणार दुसरं रस रस ये रा विटे रसना येरा रसा विटे,
घेता गोट अधिक हे विठोबा रखुमा. टाळी वाजवा सर्वजण. जय विठोबा रखुमा ये. हरी विठोबा रखुमा जी. जय जय विठोबा रखुमा. कुंडली कवरदे हरिठर श्री चारदेव पंढरीनाथ भगवान अभय ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगाधर प्रभु रामचंद्र भगवान कुमार रसना येरा रसा विटे तुकोबराय म्हणतात. एकदा की या वाणीला भगवान परमात्म्याच्या नामाची गोडी लागली, चव लागली की बाकीचे जे रस आहे ही रसना महाराज वेटल्या जाते त्या रसापासून. ते रस घेत नाही. अमृतापेक्षाही नाम अमृत श्रेष्ठ आहे बरं का. अमृतापेक्षा सुद्धा नाम अमृत श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवत कथा ऐकताय तुम्ही नाही का. हे नाम अमृत असणार किती श्रेष्ठ आहे की संतांनी त्या नामामृतासाठी आपलं पूर्ण जीवन समर्पण केलं महाराज. हो. तुकोबराय तर म्हणतात नेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलचे आम्ही नामाचे धारक नाही का. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. नामधारक झालेत संत. आणि पुन्हा 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 जर आम्ही असणारे या नामरूपी रसाचे घोट घेत राहिलो आमच्या जीवनामध्ये तर बाकीचे रस आम्हाला घ्यावे वाटणार नाही, विटणार आहेत. महाभारतातला प्रसंग ऐकलेला आहे आपण नाही का. अश्वत्थामा एकदा म्हणले हस्तिनापुरात गेला. हस्तिनापुरात गेल्यानंतर अश्वत्थामा आला म्हणून त्याला दूध पिण्याकरता दिलं. विठ्ठल महाराज दूध दिलं त्याला पिण्याकरता. त्या दुधाचा एक घोट घेतल्यावर अश्वत्थामाने विचारलं हे तुम्ही मला पिण्याकरता दिलं तो कोणता पदार्थ आहे, काय आहे? त्या अश्वत्थाम्याला सांगितलं बाबा अरे हे दूध आहे. अश्वत्थामा म्हणलं हे जर दूध असेल तर माझी आई मला रोज देते घरी ते दूध कोणतं ते काय नाही का. काय आहे म्हणले महाराज इतकं गोड वाटलं ते दूध नाही का. दूध पवित्र आणि गोड नाही का महाराज. गोड आहे दूध, पवित्र आहे. ते दूध घेतलं महाराज. ते ग्लास भरून दूध घेतलं, घरी गेला आणि आईला सांगितलं आई मला भूक लागलेली आहे, दूध पिण्याची इच्छा आहे, दे म्हणले दूध. आई रोज दूध देत होते ना. काय होतं महाराज तिथं दूध नाही का. नाही काय दूध म्हणजे काय आहे पिठामंदी नाही का पाणी टाकून मला पाहिजे महाराज नाही हंबरो निवासरा. एक कविता नाही म्हणता येत मला. ऐका म्हणले ते दूध काय आहे. पिठात पाणी टाकलं महाराज. ते दूध सांगितलं अश्वत्थामा घे दूध, तुला भूक लागली. तर महाराज एक घोट घेतला आणि टाकून दिला तो ग्लास. आई काय देते म्हणले तुम्हाला, काय देते. अरे बाबा दूध आहे. आतापर्यंत मी ऐकलं म्हणले हे दूध आहे दूध आहे, पण आता नाही ऐकणार. का? कारण मला यथार्थ दुधाचं ज्ञान झालेलं आहे. त्या दुधाची चव माझ्या जिभेला लागलेली आहे. आता मी हे दूध घेणार नाही. तसं आहे महाराज. नामाची चव जेव्हा जिभेला लागते ना तेव्हा दुसरे विषय ही जिव्हा मात्र सेवन करू शकत नाही. विटते ती जीभ नाही का. हो रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक आहे. आणि ज्यांनी नामचिंतन केलं ना ते दुसरं काही घेऊ शकत नाही महाराज नाही का. त्यांना अमृत घेण्याची सवय, ते अमृत तुल्य घेतील का नाही का.
यांना अमृत घेण्याची सवय, ते अमृत तुल्य नाही घेणार महाराज. म्हणून नामचिंतन असणारं हे अमृतापेक्षा गोड आहे. आणि बाकी महाराज सांगतायत हे बाकीचे जे रस आहे, विषय आहे, त्यांच्यासोबत मरण अटळ आहे, नाही का. आणि या रसाने मात्र आम्हाला मोक्ष आहे. या रसाने संसाराच्या असणाऱ्या बंधनातून आम्ही मुक्त होणार आहोत. अभंगाचं तिसरं चरण. आणि करासे मरण आणि तिसऱ्या चरणातून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, येरा रसा मरण गाठी. जे इतर रस आम्ही घेतोय ना, नाही का, त्याने मोक्ष मिळणार आहे का त्या रसाने, नाही का. हो. आम्हाला वाटत जरी असेल या आनंद मिळेल, आम्हाला सुख मिळेल, आम्हाला मोक्ष मिळेल, या रसाने नाही होऊ शकत महाराज, नाही का. ज्ञानोबराय म्हणतात, का विषाचे कांदे वाटून रस घेई जे पिळून, तया नाम अमृत ठेवून जैसे अमर होणे. विषाचे कांदे वाटले, त्याचा रस घेतला महाराज, आणि त्याच्यावर बाटलीत भरून लेबल लावलं अमृत. आता विषाचं महाराज आतमध्ये विष आहे, बाहेरून अमृत म्हणून आम्ही जरी घेतलं तर अमर होणार आहोत का? नाही महाराज, नाही अमर होणार. आम्ही मरणार आहोत. यातना भोगाव्या लागतील आम्हाला. इथं आम्हाला आता घेताना बरं वाटतंय, नाही का. बरं वाटतं आम्हाला हे विषय सेवन करत असताना, पण महाराज क्षणाच्या सुखासाठी आम्हाला पुढे कितीतरी भयंकर यातना भोगाव्या लागतील, नाही का. विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, पुढे अवघड यमदंड, मारी ती झोली ती तोडी ती निष्ठुर, मारी ती झोली ती तोडी ती निष्ठुर, बहुसान. मग तुम्ही हे साधन करा ना. या साधनाने काय होईल? नाम या साधनाने बर का तुटती संसार बंधने, येण्याची साधने. या असं एक साधन आहे. या साधनाने नाही का, येणे साधती तुटती
हा भव म्हणजे संसार नाही का, संसार बंधन तोडणारं हे देवाचं असणारं नामचिंतन आहे. म्हणून येणे तुटी संसारी, या नामचिंतनाने संसाराची तुटी होते. आणि असं नामाचं सामर्थ्य आहे, असं जे असणारे सामर्थ्य देवाचं नामचिंतन आहे. महाराज म्हणतात तो विठ्ठल, त्याचं नाव आमच्या करता जीवनात आहार झालेलं आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मैने आरे झाला, तुका मैने आरे झाला, तुका मैने आरे झाला, तुका मैने आरे झाला, आरे झाला, तुका मैने आरे झाला, तुका मैने आरे जय हो. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. महाराज म्हणतात विठ्ठल आमच्या करता आहार झालेला आहे, त्याचं नामस्मरण आमच्या करता आहार झालेलं आहे. आम्ही नित्य सेवन करतो बरं का. पुन्हा 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 विठ्ठल 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 या नामाचं असणारं सेवन करतोय. आणि त्याचा परिणाम नाही का, रसना येरा रसा विटे घेता घोट अधिक आहे. या तुकोबराईच्या अभंगावरती यथामती यथावकाश आपल्या या नामसप्ताहातील पहिला दिवस आहे. सुंदर असं नियोजन आहे बरं का, सुंदर नियोजन केलं सर्व सप्ताह कमिटीने नाही का. सप्ताह कमिटी सुंदर नियोजन. किती जण आहे कमिटीमध्ये? हा 64. सारे जण आहेत ना इथं 64. वा वा हो 64 मंडळी आहेत कमिटीत. कारण इतकी जण मिळून एवढा मोठा. पहिले लोक म्हणायचे विहीर पाहावी खणून लग्न पाहावं करून, पण आता म्हणावं लागेल सप्ताह पाहावा करून. हे जुनं होतं महाराज. आता सप्ताह करणं ही सोपी गोष्ट राहिली नाही नाही का. आणि म्हणून भव्य दिव्य स्वरूपातील हा सर्वजण मिळून गोड असा नामसप्ताह संपन्न करत असताना पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. गुरुवर्य जयराम भाऊ गोंडेगावकर म्हणत असतात पहिला दिवस म्हणजे लागतं झुकतं असतं बरं का. एक तास पाडायचा असतो, तास पाडायचा म्हणजे उद्यापासून अगदी तास पडला तर की मग नाही का हो. आणि म्हणून या ठिकाणी तास पाडण्याकरता महाराज हे सर्व मंडळी आज प्रामुख्याने पहिल्या दिवशी गैरहजरच भरपूर असतात. पण नियोजनच असं आहे की पहिल्या दिवशी हरिपाठापासून पुन्हा काही. आणि म्हणून सर्व मंडळी आदरणीय आमचे काका आहेत नाही का, चंद्रकांतजी महाराज सावंत काकाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय विठ्ठल महाराज नाही का, विठ्ठल महाराज आहेत. आदरणीय आमचे सतीश महाराज आहेत, भरत महाराज आहेत. ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी आहेत. मृदंग वादक आदरणीय गणेश महाराज आहेत. आदरणीय आमच्या संस्थेचे समाधान महाराज आहेत. विनेकरी ग्रामस्थ सर्व चोपदार आहेत. आदरणीय भाऊ आहेत. 2 जण माम भाचे आहे का? वा वा. बऱ्याच ठिकाणी माम भाचायचं जमत नाही बरं का. तुम्ही बरा मेळ घातलेला आहे. 2 चोपदार होऊन माझ्या मागे उभे आहेत नाही का. आणि
या ठिकाणी चित्रीकरण करणारे आदरणीय आमचे अरुण भाऊ रोठे आहेत, आदरणीय माऊली आहेत, आणि समोर बसलेले आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने गुणाने सर्व मोठी मंडळी आदरणीय महाराज आहेत. दादा महाराज खडे, दादा महाराजांची उपस्थिती आहे, आदरणीय आमच्या आत्या आहेत. त्याचबरोबर आपण सर्वच मंडळी पहिल्या दिवशी बहुसंख्येने उपस्थित आणि सुंदर असं नियोजन आहे. आणि या सर्व नियोजनात मला आणखी एक नियोजन, ती घड्याळ माझ्या असं समोर लावलेलं आहे, ते नियोजन पटलं मला नाही का. हो म्हणले दोन आहे, म्हणले एक इकडचं नाही दिसत हे थोडं, पण ते बरोबर पट्ट्यात आहे. हे कथे करता असेल आणि ते कीर्तना करताय म्हणून अगदी आपण सर्व मंडळी या ठिकाणी म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावी तुम्हा ते विनवित असो. पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संते, नोहे अंगभूत युक्ती. फोडीला भंडार धन्याचा हमाल, मी तो हमाल भारवाही. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, ज्ञानेश्वर मावली.